सांगा कोणते संत? अरे देवा, काय आवाज आला, नुसता मेल्यासारखा. आवाज कसा पाहिजे? खणखणीत आणि दणदणीत. आवाज कोणासारखा पाहिजे? झाशीची राणी लक्ष्मीबाईंसारखा. आवाज कोणासारखा पाहिजे? जिजाबाई साहेबांसारखा. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. त्या ठिकाणी अलीकडच्या गल्लीत 2 महिला भांडत होत्या आणि त्यांच्या आवाजाने पलीकडल्या गल्लीतील 4 कुत्रे भो 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 भुकत होते. तसं मला त्यांना कुत्र्या म्हणायचं नाही, पण एवढा आवाज होता. आणि तुम्ही एवढ्या साऱ्या महिला असून उगा एवढूसा आवाज. आता परत सांगा कोणते संत? आता कसा छान आवाज आला. अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे. प्रसंग दत्त जयंती निमित्तचा आहे आणि ही दत्त जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. या कार्यक्रमाचे आयोजन ज्यांनी केले आहे असे असणारे, ज्यांच्यावर भगवान दत्तात्रय यांची कृपा आहे, असे असणारे दत्त भक्त सुभाष भाऊ गायकवाड म्हणजेच आमचे भाऊ. भाऊंच्या सर्वच या दत्त भक्त परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. भाऊंचे बाबांवरती फार प्रेम आहे. आमच्या मुक्ताई दिदीला सुद्धा फार जीव लावतात. मला सुद्धा फार जीव लावतात. त्यांच्यामुळे तुम्हा सर्वांची दर्शन घडते. आपला प्रश्न आहे, आपण दत्त जयंती निमित्ताने प्रसंग पाहू. एक वेळ ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही आत्री ऋषींचे पत्नीचे अनुसया मातेचे सत्व हरण करण्यासाठी गेले. ते तिन्ही देव अनुसया माते पुढे हरले. मग त्या तिन्ही देवांचे छोटे छोटे बाळ तयार झाले. मग त्या तिन्ही देवांच्या पत्न्या आपल्या पतीला शोधत शोधत अनुसया मातेकडे आल्या. मग आत्री ऋषींनी त्या तिन्ही बाळांवर पाणी शिंपडले. तर काय आश्चर्य, त्या तिन्ही बाळांचे ब्रह्मा विष्णू महेश तयार झाले. आणि तो जो दिवस होता तो आजचा म्हणजे दत्त जयंती निमित्तचा. बोलिये दत्त दिगंबर भगवान की जय. आणि आज आपण या ठिकाणी दत्त जयंती साजरी करत आहोत. आपला प्रश्न आहे, दत्त जयंती म्हणजे काय? अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे. प्रसंग दत्त जयंती निमित्तचा आहे. कोण एकनाथ महाराज? ज्यांचे आई वडील लहानपणीच वारले ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? ज्यांच्या सांभाळ आजोबा आजींनी केला ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? ज्यांनी तुम्हाला आम्हाला ज्ञानोबा रायांची समाधी शोधून दिली ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? ज्यांनी एकनाथी भागवत लिहिला, अभंग गाथा लिहिला, भावार्थ रामायण लिहिले, रुक्मिणी स्वयंवर लिहिले आणि ज्यांच्या गवळणींनी अवघा महाराष्ट्र दुमदुमून निघालेला आहे ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? ज्यांच्या घरी भगवान परमात्म्याने 1 वर्ष नव्हे, 2 वर्ष नव्हे, 3 वर्ष नव्हे, 4 वर्ष नव्हे, 5 वर्ष नव्हे, तर अवघे 36 वर्ष कावडीने पाणी वाहिले. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदितांचे पाये, अनन्य भक्ती भावे निळा वंदितांचे पाये, अनन्य भक्ती भावे निळा वंदितांचे पाये, निळा वंदितांचे पाये. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. असे असणारे संत एकनाथ महाराज. आणि या संत एकनाथ महाराजांचा अभंग
आज आपण प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. आता आपण अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहू. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, तू जर आवडीने आणि भावाने देवाचं नाव घेतलं तर देव तुझी सर्व चिंता वाहणार. अनन्य चिंतयन्तो मामे जनः परिपासते, तेषां नित्याभियुक्ताना योगक्षेम मोहाम्यं. म्हणजे जो भगवंताशी अनन्य असतो त्याची सर्व चिंता देव वाहतो. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. संत एकनाथ महाराज म्हणतात, तू कुठल्याही गोष्टीचा खेद करू नको, देव सर्व काही जाणतो. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलिले ऐसे नाही. अरे बाबा, देव सर्व जीवांचा सांभाळ करतो, तुलाच एकट्याला मोकळे सोडून दिले असे नाही. जशी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक पाहे संचिताचे. अरे बाबा, देवाने तुला जसं ठेवलं आहे ना, तू तसाच राहा आणि संचित प्रारब्धाचे कौतुक पहा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. तू जर आवडीने आणि भावाने देवाचं नाव घेतलं तर देव तुझी सर्व चिंता वाहणार आणि तुझे सर्व वाईट प्रारब्ध नष्ट करून टाकणार. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. आवडीने भावे या अभंगामध्ये संत एकनाथ महाराज आवड आणि भाव सांगतात. तर आवड म्हणजे काय? एखादी गोष्ट प्रकर्षाने आपलीशी करून घ्यावीशी वाटते, ती गोष्ट आपलीशी करून घ्यावीशी वाटण्यालाच आवड असे म्हणतात. आवड म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या अंगावर छानसा ड्रेस पाहिल्यानंतर तसाच ड्रेस आपल्यालाही घालावासा वाटतो, त्या घालावीशी वाटण्यालाच आवड असे म्हणतात. आवड म्हणजे काय? एखादा खाण्याचा पदार्थ पाहिल्यानंतर आपल्या तोंडाला चळचळ चळचळ पाणी सुटते, त्या चळचळ चळचळ पाणी सुटण्यालाच आवड असे म्हणतात. तसं जर पाहिलं तर जीवाला काय काय आवडतं ते तर सांगताच येणार नाही. जीवाला खायला आवडतं, जीवाला लिहायला आवडतं, जीवाला फिरायला आवडतं, जीवाला भांडायला आवडतं, जीवाला प्यायला आवडतं. प्यायला 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 कळालं का? पण हा, असं लय लवकर कळतं. प्यायलावरून एक उदाहरण सांगतो. एकदा एक पठ्ठ्या पिला व धाकन गटरीच्या नालीत पडला आणि पडल्या हातपाय हलवू लागला. तिकडून 4-5 डुकरीने चरत चरत चालल्या होत्या. हा हातपाय हलवता हलवता एका डुकरीची शेपटी याच्या हातात आली. हा शेपटी चापीत चापीत म्हणतो, पेंकीची मामी गावापासून निघायला लागली गड्डे. पेंकीची मामी गावापासून निघायला लागली गड्या. तिचा तर बोकट होता बघा. या गाढवाला पिंकीच्या आईची वेणी आणि डुकरणीची शेपटी याच्यातला फरक कळेना. सांगण्याचे तात्पर्य, काही काहींना प्यायला आवडते, काही काहींना फिरायला आवडते. पण माणसाने कुठे फिरावे, कुठे जावे, कुठे जाऊ नये याला शास्त्र आहे. काही ठिकाणी बोलवलं तरच जावं. हळद, लग्न, वास्तुशांती, पितरांचे जेवण, हळदी कुंकू, साखरपुडा या ठिकाणी बोलवलं तरच जावं. काही ठिकाणी बोलवले तरी जाऊ नये. एखाद्याने चोरी करायला बोलवले तरी जाऊ नये. काही ठिकाणी बोलवले नाही तरी जावे. कीर्तन ऐकायला, कथा ऐकायला, प्रवचनाला, भजनाला, मंदिरामध्ये दर्शनाला एखाद्या माणसाने मदत करायला बोलवले नाही तरी जावे. सांगण्याचे तात्पर्य, माणसाला फिरायला आवडते, काही काहींना फॅशन करायला आवडते. फॅशन करू नये या मताचं मी नाही, पण त्या फॅशनलाही काही लिमिट पाहिजे. तरुण तरुणींनी फॅशन करावी, पण म्हाताऱ्यांना काय गरज आहे फॅशन करायची? अहो, अलीकडच्या काळात तरुणींनी नाही तर म्हाताऱ्यांनीच फेरेन लावली महाग केली. आजकालच्या म्हाताऱ्या खूपच फॅशन करतात. एकदा एका ठिकाणी आमच्या बाबांचं कीर्तन होतं. कीर्तन सकाळी 10 ते 12 होतं.
बाबा कीर्तन करत होते. कीर्तन करत असताना समोरून एक 70-75 वर्षाची म्हातारी उंच टाचाच्या चपला घालून चालली होती. इतकीच उंच टाचाच्या चपला अशी चालली होती. टटम 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 अशी चालली होती. तेवढ्यात मागून एक कुत्रा आला. त्याने वाव केलं. म्हातारी उलटून पडली तर पडली, कुत्र्याच्याच बोकांडी पडली. आणि त्या म्हातारीचं वजन होतं 100 किलो. 100 किलो. कुत्र दबलं ना म्हातारी खाली. कुत्र जे निसटलं अजून गावात आलं नाही. परत तेवढ्या वजनाची म्हातारी दिसली की ते कुत्र लांबून पळून जायचं, लांबून पळून जायचं. सांगण्याचे तात्पर्य माणसाला फॅशन करायला आवडते. फॅशन करा पण प्रमाणातच. माणसाला खायला आवडते, माणसाला प्यायला आवडते. माणसाने ज्यूस प्यावा, सरबत प्यावा, आमरस प्यावा, उसाचा रस प्यावा. पण माणसं गुळाचाच रस पितात. गुळाचा रस काय आला का पण? असं लय लवकर कळतं. माणसाला प्यायला आवडते, माणसाला खायला आवडते. पण माणसाने किती खावे, कसे खावे याला शास्त्र आहे. एकदा एक पट्ट्या पंक्तीत बसला. इतके गुलाबजाम खाल्ले, इतके गुलाबजाम खाल्ले, इतके गुलाबजाम खाल्ले, इतके गुलाबजाम खाल्ले की खूपच खाल्ले. लागला डेंगाळे दिला. आयो आयो आयो. मग दवाखान्यात नेले. मग डॉक्टरांनी तपासले व 20-25 गोळ्या दिल्या. मग डॉक्टर म्हणाले एवढ्या गोळ्या खा, लगेच बरा होशील. पेशंट डॉक्टरांकडे पाहतो, गोळ्याकडे पाहतो, डॉक्टरांकडे पाहतो, गोळ्याकडे पाहतो, डॉक्टरांकडे पाहतो, गोळ्याकडे पाहतो. पेशंट म्हणाला अहो डॉक्टर साहेब, एवढ्या गोळ्या खायला माझ्या पोटात जागा असती तर मी आणखीन 2 गुलाबजाम खाल्ल्या नसत्या का? सांगण्याचे तात्पर्य माणसाला प्यायला आवडते, खायला आवडते. पण माणसाने चांगलेच खावे. ही झाली जीवाची आवड. आता आपण संतांची आवड पाहू. संतांना काय आवडते तर संतांना देव आवडतो. संतांना देवाचे नाम घ्यायला आवडते. संत ते नाम आवडीने आणि भावाने घेतात. म्हणून तर भगवान परमात्मा त्यांची सर्व चिंता वाटते. आणि हेच संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपण जीवाची आवड पाहिली, आपण संतांची आवड पाहिली. आता आपण देवाची आवड पाहिली. देवाला काय आवडते हे पाहण्या अगोदर आपल्या हिंदू धर्मामध्ये किती देव आहेत असा जर प्रश्न विचारला तर या प्रश्नाचे उत्तर मिळते 33 कोटी देव आहेत. आपला प्रश्न आहे देवाला काय आवडते, तर देवाला काय आवडते याचे उत्तर पहा. आवडे देवासी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडते याचे उत्तर आहे. तुळशी माळगाळा गोपी चंदनाचा टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. पांडुरंगाला तुळशीची माळ आवडते, गोपी चंदनाचा टिळा आवडतो. महादेवाला रुद्राक्षाची माळ आवडते, भस्म आवडतो, बेलाचे पान आवडते. गणपतीला पंचखाद्य आवडते, जास्वंदीचे फूल आवडते, दुर्वा आवडतो. आणि प्रत्येक देवाला आपापले भक्तही फार आवडतात. देव भक्तांची सर्व कामे करतो, तेही कामे न सांगता. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व कामे. साठविली राहे हृदय संपुटी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. देव भक्तांची सर्व कामे करतो, तेही कामे न सांगता. नामदेव महाराजांच्या वडिलांचे नाव दामाशेठ व आईचे नाव गोनाई. नामदेव महाराज लग्नाच्या वयात आले. नामदेव महाराजांच्या आई वडिलांना काळजी वाटू लागली. माझ्या नाम्याचं लग्न कसं होणार, माझ्या नाम्याचं लग्न कसं होणार, कोण मुलगी देणार, पैसा अडका काहीच नाही. अशी चिंता नामदेव महाराजांच्या आई वडिलांना लागली. चिंता आई वडिलांना लागते की नाही, लागते की नाही, लागते. पण अलीकडचे मुलं मुली आई वडिलांना चिंताच करू देत नाही. फेसबुकवर, इंस्टाग्रामवर एकमेकांची ओळख होते, नंतर चॅटिंग होते, मग हॉटेलमध्ये मीटिंग होते, मग दोघांची सेटिंग होते. मग हा पट्ट्या त्या मुलीचा हात धरून घराच्या दरवाजात उभा राहतो
आणि म्हणतो, मम्मी ही तुझी सून, पप्पा ही तुमची सून. उगं फुटक्या बांधून हाणावं. अरे गाढवा, 18 वर्ष ज्या आई बापाने तिला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, शिक्षणाचा खर्च केला, अंगावर घालण्यासाठी भारी भारी कपडे घेऊन दिले, ज्या आई बापाने तिला जीवाच्या पलीकडले सांभाळलं, आणि त्याच आई बापाला तिने तुझ्या 2 महिन्याच्या ओळखीत सोडून दिलं. तिने एवढ्या सर्वांना सोडून दिलं, मग तुला सोडायला तिला काय वेळ लागणार आहे? आज सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आज सर्वात जास्त कोर्टात केसेस जर कशाच्या असतील तर लव्ह मॅरेज, घटस्फोट. म्हणून माझी तरुण तरुणींना हात जोडून विनंती आहे, लग्नाच्या अगोदर प्रेम करू नका. लग्नाच्या अगोदर प्रेम करून लग्न करण्यापेक्षा लग्न करून प्रेम करा, आयुष्यभर सुखी राहा. आपला विषय चालू होता. नामदेव महाराज लग्नाच्या वयात आले. नामदेव महाराजांच्या आई वडिलांना काळजी वाटू लागली. माझ्या नाम्याचं लग्न कसं होणार? माझ्या नाम्याचं लग्न कसं होणार? कोण मुलगी देणार? मग ही गोष्ट देवाला कळाली. मग देवाने दामाशेठच्या कारकुर्णाचे रूप घेतले. सर्व खर्च अर्चाची व्यवस्था केली. वराड मंडळीसहित सर्वांची व्यवस्था केली. थाटामाटात लग्न लावलं. वराड घरी आलं. मग दामाशेठला व गोनाईला कळाले की दुसरा तिसरा कारकून कोणी नसून पांडुरंग परमात्मा होता. त्यानेच हा संपूर्ण विवाह सोहळा केला. आपण उगीच खेद करत होतो. आपण उगीच चिंता करत होतो. आपल्या मनातले सर्व काही पांडुरंग परमात्म्याने जाणले आणि देव सर्व जाणतो. आणि हेच संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या 2ऱ्या चरणातून सांगतात. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण कसे. हे झाले आपल्या अभंगाचे 2रे चरण. आता आपण अभंगाचे 3रे चरण पाहू. या जगात 3 प्रकारचे लोक आहेत, सात्विक, राजसी व तामसी. सात्विक लोकांचे विचार सात्विक, राजसी लोकांचे विचार राजसी व तामसी लोकांचे विचार तामसी. सात्विक लोकांची संगती सात्विक, राजसी लोकांची संगती राजसी व तामसी लोकांची संगती तामसी. सात्विक लोकांची सवय सात्विक, राजसी लोकांची सवय राजसी व तामसी लोकांची सवय तामसी. सात्विक लोकांचे खाणे सात्विक, राजसी लोकांचे खाणे राजसी व तामसी लोकांचे खाणे तामसी. हे 3 प्रकारचे लोक 3 प्रकारचे आहेत. तामसी लोकांनाही कधी कधी अभिमान असतो, पण ते अहंकाराच्या व अभिमानाच्या साह्याने ते डोळे असूनही आंधळे झालेले असतात. त्यांना वाटतं मी आहे म्हणून सर्व चांगलं आहे, म्हणजे मीच सर्व आहे. राजसी लोकांनाही कधी कधी अभिमान होतो, पण तो अभिमान साधू संत हळुवारपणे घालवतात. छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामी भेटले. समर्थांनी महाराजांना एक दगड फोडायला सांगितला. दगड फोडला. त्यामधून एक छोटीशी बेडकी बाहेर निघाली. आता समर्थांनी महाराजांना प्रश्न केला, राजे, या बेडकीचे पालन पोषण आपण केले का? राजा खरा होता, राजा सत्यवादी होता, राजा धर्माचे रक्षण करणारा होता. राजांनी सांगितलं, आता मला कळाले की विश्वाचं भरण पोषण करणारा मी नसून भगवान परमात्मा आहे, आणि माझेही भरण पोषण तोच करतो, भगवान परमात्मा. असा होता आमचा राजा, आणि हा राजा कोणी घडवला? कलम नव्हता, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवाजी राजा. असा हा शिवाजी राजा कोणी घडवला? तर मा जिजाऊ आई साहेबांनी. त्या मा जिजाऊ आई साहेबांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले, आता मला कळाले की विश्वाचं भरण पोषण करणारा मी नसून भगवान परमात्मा आहे, आणि माझेही भरण पोषण तोच करतो, भगवान परमात्मा. पण काही काही जणांना वाटतं
मी आहे म्हणून सर्व चांगलं आहे, मीच कुटुंब चालवतो. बायको नवऱ्याला म्हणाली, अहो मी आहे म्हणून सर्व चांगलं आहे, मी निघून गेल्यावर कळेल तुम्हाला. तो म्हणतो, तू निघून तर जा. ती म्हणाली, अहो मी आहे म्हणून घरात खायला तुकडा मिळतोय, मी निघून गेल्यावर कळेल तुम्हाला. तो म्हणतो, तू निघून तर जा, वाटच पाहतोय, वाटच पाहतोय. मग तो म्हणाला, आता तर खूप सुविधा झाल्या, इंटरनेटच्या साह्याने जेवण घरी बोलवून घेता येईल. आता झाल्याच ना खूप सुविधा. आता तर पुरणपोळी बनवायची मशीन आली आहे, त्यामध्ये पीठ आणि पुरण टाकायचे, दुसऱ्या बाजूने लगेच पुरणपोळी बाहेर निघणार. आता तर काही दिवसांनी असं एक मशीन येणार आहे, त्यामध्ये डाळ, गूळ, गहू, तेल टाकायचे आणि दुसऱ्या बाजूने पाहुणा टाकायचा. पाहुणा लगेच पलीकडून पुरणपोळी खाऊन बाहेर निघणार. आणि पाहुणा जर जाड असला आणि तो मशीन मध्ये अडकला, मग काटेने दुसऱ्या देऊन बाहेर काढायचा. एक पाहुणा जाड होता, तो मशीन मध्ये अडकला, मग काटेने दुसऱ्या देऊन बाहेर काढला. दुसऱ्या दिवशी पाहुण्याला विचारलं, खायची का पुरणपोळी? पाहुणा म्हणतो, नको नको, बरी आपली चपाती. आपला विषय चालू होता, संपूर्ण विश्वाचं भरण पोषण देव करतो, सर्व जीवांचा सांभाळ करतो. एक वेळेस रुक्मिणी आईसाहेबांनी देवाला जेवायला वाढले. देव म्हणाले, थांब, माझे भक्त जेवायचे राहिले, नंतर जेवतो, सर्वांना जेव घातल्याशिवाय मी जेवत नाही. रुक्मिणी आईसाहेब म्हणाले, ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी रुक्मिणी आईसाहेबांनी देवाला जेवायला वाढले. पण त्या अगोदर रुक्मिणी आईसाहेबांनी एक छोटीशी मुंगी एका डब्बीमध्ये कोंडून ठेवली. देव जेवायला बसले. रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं, देवा, आज सर्वांना जेव घातलं का? देव म्हणाले, हो. रुक्मिणी आईसाहेब म्हणाल्या, प्रभू, तुम्ही एका मुंगीला जेव घातलं नाही. असं म्हणून रुक्मिणी आईसाहेबांनी ती डब्बी खोलली. आत डोकावून पाहिलं तर काय आश्चर्य, मुंगीच्या तोंडात एक साखरेचा तुकडा होता. यावरून असे सिद्ध होते की संपूर्ण विश्वाचं भरण पोषण देव करतो, सर्व जीवांचा सांभाळ करतो. तुलाच एकट्याला मोकळं सोडून दिले असे नाही. आणि हेच संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणातून सांगतात, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलिले ऐसे नाही. संत एकनाथ महाराज म्हणतात, देव सर्व जीवांचा सांभाळ करतो, तुलाच एकट्याला मोकळे सोडून दिले असे नाही. मग असे जर असेल तर भगवान परमात्मा सर्वांना सारखं का सांभाळत नाही, सारखं का ठेवत नाही? एक माणूस जर पाहिला तर अत्यंत कोट्याधीश श्रीमंत आणि एक माणूस जर पाहिला तर अत्यंत गरीब, त्याला वेळेवर अन्न सुद्धा मिळत नाही. एक माणूस जर पाहिला तर अत्यंत सौंदर्यवान आणि एक माणूस जर पाहिला तर अत्यंत कुरूप, ढेकळात जरी पडला तरी ओळखू येणार नाही. एक माणूस जरी पाहिला तर त्याला मरेपर्यंत गोळ्या औषध नाही आणि एक माणूस जर पाहिला तर त्याला जन्माच्या अगोदरच गोळ्या औषध चालू. एक माणूस जर पाहिला तर आई वडिलांच्या कंबरट्यात लाथा घालतो आणि एक माणूस जर पाहिला तर आई वडिलांची श्रावण बाळासारखी सेवा करतो. मग अशा एकच देवाने 2 प्रकारची लोक का निर्माण केली? आज जगात डोकावून जर पाहिलं तर प्रत्येक जण पैसाच कमवण्याच्या मागे लागला, पैसाच कमवण्याच्या मागे लागला. पैसा कमवण्यासाठी एवढी धडपड करतो, मग प्रत्येक जण श्रीमंत का होत नाही? प्रत्येकाला श्रीमंतीचे वर्म कळाले पाहिजे, वर्म कळणे गरजेचे आहे. एका खेड्यातल्या ब्राह्मण काकूने शहरातल्या एका जोडप्याला जेवायला आमंत्रण दिलं. हे जोडपं मॅचिंग मेकअप करून जेवायला निघालं. अलीकडे मॅचिंग मेकअपला फार महत्व आहे. एका म्हातारीने नातीच्या पर्समधून एक टूब घेतली, लावली वाटाला. तिला वाटलं ती लिपस्टिकच आहे, पण ती होती फेविक्विकची टूब. लावली वाटाला. मग म्हातारीची ओठ पॅक.
मग लागली पारायला. तारेला सांगितलं म्हातारा म्हणते छान दिसते छान दिसते छान दिसते. मग म्हाताऱ्याला कळालं. मग दवाखान्यात नेलं, ऑपरेशन करून आत्महत्या करावे लागले. ते जोडपं मॅचिंग मेकअप करून ब्राह्मण काकूच्या घरी जेवायला आलं. ब्राह्मण काकूने पुरणपोळ्या केल्या होत्या. पुरणपोळ्या खाल्ल्या. पुरणपोळ्या त्यांना फार आवडल्या. मग हे माघारी निघाले. माघारी जाताना तो तिला म्हणाला, अगं ए रेश्मा. ती म्हणते काय रे रमेश. बघा जशी ही काय याची आजी लागते. तो म्हणतो तू पुरणपोळ्या करणार. ती म्हणते हो, तू सर्व साहित्य आणून दे, मी करते. मग याने सर्व साहित्य आणून दिले. आता हिने कधी पुरणपोळ्या केल्या होत्या. हिने मोबाईल घेतला. मोबाईल मध्ये सर्च केलं पुरणपोळ्या कशा बनवायच्या. मग हिने पोळपाट लाटणं घेतलं, तवा घेतला, पीठ मळलं, पुरणाचा गोळा केला, पिठाचा गोळा केला, तवा घेतला. आता तो तवा गॅसवर ठेवायचा कसा. मग सरळ ठेवायचा की उलटा ठेवायचा, सरळ ठेवायचा की उलटा ठेवायचा. आणि हे काय मोबाईल मध्ये सांगितलेलं नव्हतं. मग ही विचार करू लागली, तवा सरळ ठेवायचा की उलटा ठेवायचा, सरळ ठेवायचा की उलटा ठेवायचा. ही म्हणाली किती गाढव आहे हा मोबाईल वाला. तवा कसा ठेवायचा हे सुद्धा सांगितलेलं नाही. आता हे गाढव आहे का ही मूर्ख. पण जाऊ द्या. तिने शेजारच्या काकूला विचारले, काकू पुरणपोळ्या करण्यासाठी तवा सरळ ठेवायचा की उलटा ठेवायचा. काकू म्हणाली सरळच ठेवायचा. तवा ठेवला. एका हातात पुरणाचा गोळा घेतला आणि दुसऱ्या हातात पिठाचा गोळा घेतला. पिठाचा गोळा पुरणाच्या गोळ्यात घातला. पण पोळी काही जमेना. ती विचार करू लागली, मला पोळी का जमेना, मला पोळी का जमेना. ब्राह्मण काकूला का पोळी जमली, मलाच का जमत नाही. आता माझ्या ध्यानात आलं. ब्राह्मण काकूने पांढरी साडी नेसलेली होती. हे एडपाट कपाटाजवळ गेलं. 150 साड्या उचकल्या. पांढरी साडी काढली, पांढरी साडी नेसली. आलं परत पोळपाट लाटण्याजवळ. एका हातात पुरणाचा गोळा घेतला आणि दुसऱ्या हातात पिठाचा गोळा घेतला. पिठाचा गोळा पुरणाच्या गोळ्यात घातला. पण पोळी काही जमेना. ती विचार करू लागली, पोळी का जमेना, मला पोळी का जमेना. ब्राह्मण काकूला का पोळी जमली, मला का जमत नाही. आता माझ्या ध्यानात आलं. ब्राह्मण काकूने चम्मन केलेली होती. तीही न्हावी दादाकडे गेली. ती म्हणाली, न्हावी दादा चम्मन करून दे. न्हावी दादा म्हणतो, तुला हॅपी कट करायचा का बॉब कट करायचा. ती म्हणती नाही नाही, मला महात्मा गांधी कट करायचा. आता मला सांगा, तिला पुरणपोळी का जमली नाही. तर तिचे वर्म चुकले. तिने पुरणाचा गोळा पिठाच्या गोळ्यात घालायला पाहिजे होता. तसेच आपलेही वर्म चुकले. कर्म चांगले करत नाही आणि चांगल्या कर्माचे फळाची अपेक्षा करतो. म्हणून माणसाने कर्म चांगले करावे. कर्माच्या योगानेच आपल्याला गरीब आणि श्रीमंती मिळते. आज आपण श्रीमंत आहोत समजायचं, मागच्या जन्मात आपण भरपूर दान धर्म केलेला आहे. आणि आज आपण गरीब आहोत समजायचं, मागच्या जन्मात दान धर्म केलाच नाही. गरीब आणि श्रीमंत आपणास देव बनवत नाही, तर आपले प्रारब्धच आपल्याला गरीब आणि श्रीमंत बनवते. म्हणून आज आपली जशी स्थिती आहे तशाच स्थितीत राहा आणि संचित प्रारब्धाचे कौतुक पहा. आणि हेच संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या 3-4 चरणातून सांगतात, जशी स्थिती आहे तशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे. संत एकनाथ महाराज म्हणतात, तुझी जशी स्थिती आहे तशा स्थितीत राहा आणि संचित प्रारब्धाचे कौतुक पहा. आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, प्रारब्ध कर्म बदलू शकत नाही का. तर याचे 2 उत्तर आहेत. उत्तर नंबर 1, प्रारब्ध कर्म बदलूच शकत नाही. उत्तर नंबर 2, प्रारब्ध कर्म बदलू शकते. माणसाने परमार्थ जर केला नाही, नामस्मरण केलं नाही, तर प्रारब्ध बदलूच शकत नाही. आणि माणसाने आवडीने
आणि भावाने देवाचं नाव घेतलं तर देव आपले सर्व वाईट प्रारब्ध नष्ट करून टाकतो. आणि हेच संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतात. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. नातरी बालक बडवा बोली का वाकुडावी चूक पावली ते चोच करून माऊली रिजे जे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा दत्त दिगंबर यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा साधू संतांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा माझ्या गुरूंचे गुरु म्हणजे माझे आजी गुरु बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा माझे गुरु मुक्ताई महाराज चाळक काळवेरूकर यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा आमचे भाऊ यांच्या चरणी अर्पण करतो. त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. अन्नदात्यांचेही आभार मानतो आणि सेवेला पूर्ण विराम. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. दत्त दिगंबर भगवान की जय.